राम राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे मित्रांनो की आपल्याला शेळीपालन परवडन का. समजा दुग्ध व्यवसाय म्हणजे म्हशी सांभाळून त्यांचं दूध विकणं, असं एक विषय जर म्हटलं मित्रांनो, तर आपल्याला शेळीपालन जर करायचं म्हटलं तर कमी भांडवल लागतं. म्हैस पालन जर करायचं म्हटलं तर म्हशीला जास्त किंमत लागते आणि एका म्हशीच्या किमतीमध्ये आपल्याला आपण जवळपास 5 शेळ्या घेऊ शकतो. परत विषय राहिला म्हैस आणल्यानंतर तिला चारा पण भरपूर लागणार. त्याच्यानंतर जाणल्याच्या नंतर तिला खपरी लागणार, 1-1.5 किलो खपरी रोजची लागणार. आता खपरीचा भाव 35-36 रुपये किलो आहे, म्हणजे 3,500 रुपये जवळपास क्विंटल आहे. आणि रोजचा जर हिशोब लागला, कॅल्क्युलेशन जर लावलं चाराचे आणि खपरीचं, तर त्याचं मला नाही वाटत दूध व्यवसाय परवडतो म्हणून. कारण की ज्याच्याकडं जास्त जमीन आहे किंवा चाऱ्याची व्यवस्था आहे जास्त, त्यांना ते परवडतं. आपल्यासारख्याला नाही परवडत. कारण की शेती ज्याला कमी आहे त्याला फक्त शेळीपालनच परवडतं. कारण की कमी भांडवलामध्ये आणि तुम्ही 1 शेळी घेऊन चालू करू शकता, 2 शेळी घेऊन चालू करू शकता. पण म्हशीचे दाम जर म्हटलं तर आपल्याला जवळपास 50 ते 60 हजाराला एक म्हैस भेटते कमीत कमी. 3 लिटर दुधावाली जरी म्हटलं तर. आणि जास्तीत जास्त घ्यायचं म्हणलं तर मग 60-70-1 लाखापर्यंत पण म्हशीचे दाम असतात. त्याच्यानंतर चाऱ्याचं नियोजन अगोदरच करून ठेवावं लागतं आपल्याला. माझ्या मनात आलं होतं तसं म्हैस आणायची म्हणून एक, पण मेन मुद्दा म्हणजे आपल्याकडे हिरवा चारा नाही अवेलेबल. त्याला कसं आहे, हत्ती गवत पाहिजे, चारा पाहिजे, घास पाहिजे थोडंफार. शेळ्यांचं कसं आहे, नाही नसलं तरी चालतं, आपण असं गवत जरी आणलं तरी पण ॲडजस्ट होऊ शकतं. तसं म्हशीचं नुसतं वाळ्या चाऱ्यावर जमत नाही, तिला हिरवा चारा पण लागतो, खल्ली लागते. त्याच्यामुळं ते आपण थोडं पेंटिंगमध्ये ठेवलं. कारण की शेळ्याचं खूप म्हणजे स्वस्तात वाटतं आपल्याला. शेळ्याला एवढं आता हे आपलं बघा, चित्राप वाढलं. आता ही शेळी गाभण आहे, ही गाभण आहे, पलीकडली गाभण आहे. 3 शेळ्या आता जवळपास दिपावळीच्या आगमाग जमतायत, म्हणजे परत आपले 5-6 मेंबर वाढतात. आता ही जणलेली ही पिलं आहे 2 तिचे पाठबोकुड. आता या पाठी हे पाठी उन्हाळ्यापर्यंत मस्त मोठाले होऊन जातात. म्हणजे याचं कसं आहे, 1 वर्षामध्ये तुमचं दुपटीनं धन वाढते, 6 महिन्यामध्येच वाढतं समजा. त्याच्यामुळं शेळीपालन मला थोडं योग्य वाटतं. आणि म्हैस पालनला त्याला हिंमतच लागते माणसाकडं. एक म्हैस त्याचं पुन्हा कसं आहे, दुधाची पण उकडे लागले पाहिजेत. आता कसं आहे, दूध विकतं समजा, पण पैसे नगद भेटत नाहीत. आणि आपल्याला आज तुरंत जर म्हैस विकत घेतली म्हणलं की खपरी आणणं गरजेचं आहे. सगळं अगोदर नियोजन लावावं लागतं. शेळ्यांचं तसं काय नाही, शेळ्या आपण हिंडू शकतो इकडं तिकडं थोडंफार. त्यांना काय समजा खुराक असला नसला तरी चालतो. माझं बराच वेळेस विचार झाला तो, पण परत विचार केला की बाबा याला आपल्याला पैसा पण गुंतवावा लागणार. आपल्याकडं तसं हिरवा चारा नाही, हिरवा चारा पाहिजे त्याला. त्याच्यामुळं आपण ते रद्द करून टाकलं.
सहसा शेळी पालनासारखा दुसरा शेतकऱ्यासाठी चांगला व्यवसाय नाही मित्रांनो. कारण गरीब शेतकऱ्यासाठी, ज्याच्याकडे 1-2 एकर शेती आहे, त्याच्यासाठी एकमेव चांगला व्यवसाय म्हणलं शेतीला जोडधंदा तर शेळी पालन. कारण तुम्ही शेळी घेऊन 1-2 शेळी घेऊन तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता, तुमचा शेळी पालन सुरू करू शकता. एका शेळीला तुम्ही सोबत घेऊन पण काम पण होतं आणि शेळीचं संगोपन पण होतं. तर बघा बकरं हे आता ही पाठी आता उन्हाळ्यामध्ये चांगले मोठे होतात, परत ते गाभण राहतात उन्हाळ्यामध्ये. म्हणजे साखळी वाढत चालते मित्रांनो शेळी पालनामध्ये. याच्यामध्ये आपण जर गणित लावलं तर 6 वर्षामध्ये किती वाढल एका शेळीपासून कणीच सांगू शकत नाही मित्रांनो. इतकं वाढू शकतं, तेवढं आपण ठेवू शकत नाही. नंतर जर 6 वर्षे जर थांबलो या शेळीपासून, जर एका शेळीचे बकरापासून पुन्हा बकरं, तर किती धन वाढेल याचा गणित लावू शकत नाही मित्रांनो. तर असंही पाऊस पडल्यामुळं आज काही शेळ्या सोडल्या नाही आपण. त्यांना गवत टाकलं, गवत खाल्लं त्यांना. आता कडबा कुट्टी करून ठेवलेली, आपण कडबा टाकून देऊ. यांना बकराला फांद्या टाकल्या तर बोरीच्या खाल्ल्या त्यांनी. पाऊस थोडा झाला आज, पाऊस काही एवढा झाला नाही आमच्याकडे. काल चांगला पाऊस झाला समजा. आपल्याला सगळ्यात बेस्ट म्हणजे शेळी पालन वाटतं मित्रांनो. आभाळ तर आलेलं आहे समजा. शेळी पालनासारखं दुसरं फायद्याचं आहे, ते पण आपलं करण्याचा विचार चालू आहे. कोंबडी पालन बघू आता, दिपाळी झाल्यानंतर करू, तोपर्यंत नाही आता. कारण की इथं आपल्याला कंपाऊंड करावं लागेल. ते कंपाऊंडची जाळी मारून नंतर आपल्याला शेळी पालनचं कोंबडी पालनचं नियोजन करायचं आहे मित्रांनो. इथं आपल्या हे शेतातलं घर आहे. आभाळ तर गरजू राहिले, आज यायची शक्यता आहे परत डबल. मित्रांनो, तुमच्याकडं शेळी नसली तर 1-2 शेळ्या करून शेळी पालन पण सुरू करू शकता तुम्ही. कारण की शेळी पालन एका शेळीपासून पण सुरू करू शकतो. चला तर भेटूया मित्रांनो अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आता नवीन जे व्हिडिओ टाकले ते तुम्हाला बघायला भेटतील. जय जवान जय किसान मित्रांनो.